मकर राशीच्या जातकांना सूर्याचे मेष राशीतील प्रवेश तुमच्या चतुर्थ भावावर प्रभाव टाकत असल्यामुळे घर, कुटुंब आणि मानसिक स्थिरता या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याच्या नवीन संधी मिळतील. राशीस्वामी शनी स्थिरतेचा प्रभाव देत असला तरी काही गोष्टींमध्ये विलंब होऊ शकतो. बुध शुक्र युतीमुळे संवादातून लाभ होईल. विशेषतः कुटुंबीय किंवा जवळच्या लोकांशी संबंध सुधारतील. गुरूचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या दीर्घकालीन योजनांना बळ देईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला थोडासा ताणतणाव निर्माण होईल, पण शेवटी समाधान मिळेल. हा आठवडा धैर्य आणि संयम यासाठी आहे. नोकरीत कामाचा ताण वाढेल, पण तुमची मेहनत आणि चिकाटी यामुळे तुम्ही सर्व जबाबदाऱ्या नीट पार पाडू शकाल. काहींना घराजवळ किंवा स्थानांतराशी संबंधित बदल होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी हा आठवडा स्थिरतेचा असून मोठे निर्णय शक्यतो टाळा. सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा आहे. विशेषतः गणित व अकाउंट्स व तांत्रिक विषयात विशेष प्रगती साधू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये कौटुंबिक कारणामुळे थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो, पण संवादाने तो दूर करण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधामध्ये स्थिरता राहील, पण भावनांची अभिव्यक्ती करणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या खर्च वाढू शकतात. विशेषतः घर किंवा दुरुस्तीशी संबंधित खर्च या आठवड्यामध्ये वाढू शकतात. त्यामुळे बजेट नीट सांभाळा. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना पाठदुखी, सांधेदुखी किंवा थोडासा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या, हलका व्यायाम करा आणि रोज सकाळी 15 मिनिटं कोवळ्या उन्हात फिरायला जा. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे निळा व काळा. शुभवार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 15 व 18 एप्रिल. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी संध्याकाळी एका लोखंडी भांड्यात मोहरीचे 2 चमचे तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पहा. त्यानंतर ते तेल एखाद्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ओता आणि ओम शम शनैश्वराय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांवर तुम्ही मात करू शकाल. नकारात्मक ऊर्जा आणि विलंब कमी करून प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठराल.